हे बघा एवढं सगळं सामान आहे बॅगा त्यावेळी 9:55 झाले. थोडं पेट्रोल पण टाकायचं आहे आणि आता आपण निघूया. पकडला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे परतीचा प्रवास. आज आम्ही चाललो आहे पुण्याला. तर यात्रेसाठी आलो होतो. तर आज म्हटलं आता परत जाऊया आणि उद्यापासून परत ऑफिस आहे. तर एखाद्या महिन्याने परत येईल. जेव्हा द्राक्ष आपली येतील तेव्हा द्राक्ष पाठवायची पण आहेत ना परत मार्केटला. जसं मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल, मी व्हिडिओ बनवला होता. तर तो पण तुम्हाला पुढे जेव्हा मी बनवेल म्हणजे आपण द्राक्ष पाठवेल तेव्हा बघायला मिळेल. तर अशा रीती खेळायला लागला आहे. आता आमची झाली तयारी, फक्त बॅगा ठेवायच्यात आणि मग आपण निघणार आहे. तर आज आपण विट्याला नाही जाणार आहे. मागच्या वेळी त्यांना विट्या मार्गे आलो. आज मी म्हणतो तासगावातनं पुढे गेलं ना तर राईट घ्यायचा. तिथनं आपण वांगी आणि कडेपूर मागे डायरेक्ट पुसे सावळीत निघते. तर त्या रोडने जाणार आहे आज मधनं. तर तो पण रोड कसा आहे बघूया. आणि आत्ता वाजलेत, आज थोडा वेळ झाला आहे, 9:48 झाले. तर निघूया आणि आजचा आपला परतीचा प्रवास सुरू करूया. अश्वत, कुठे जायचे आपण? कुठे जायचं आहे? पुण्याला? हां, पळू नकोस, लागेल हा पायाला. पायाला लागेल. दादा इकडे पाणी पाजायला लागलेत. मोटर चालू आहे. चला आता बॅगा वगैरे ठेवूया आणि मग आपण प्रवासाला सुरुवात करूया. चला बॅग घेऊन येऊया. हे बघा एवढं सगळं सामान आहे बॅगा त्यावेळी. एवढं सगळं बसवायचं आता गाडीत. चला पाया पडला अशोक, गणपती बाप्पाला पाया पडला. चला मी पडून येतो. तू पण पडणार? ये बा. पडा. आईच्या पण पडा. आईच्या पण पडा. पडे की आईच्या पाया. शान बळ्या पडा. चला. कुठं आहे आजी? कुठं आहेत? खाली बसले ते. चला खाली बसूनच बोलायला लागला, दिसत ना त्याला. चला बाय करा अशोत. बाय बाय. आता कधी यायचं अशोत? ते बघ दीदी आली, आत्ता आली. शिस्तीत जावा काय, फोन करा. होय बाय बाय. खाली कर. किती केलं का? खेळायला परत येतो म्हणून. अश्वत पापू दे आईला. पापू ए पिलो. आता नाही, आता जरा ते आता नाही काय. जरा आपण निघूया. आता बरोबर 9:55 झाले. थोडं पेट्रोल पण टाकायचं आहे आणि आता आपण निघूया. आता आपण तासगावमध्ये आलोय. तर आमच्या इथनं जास्त लांब नाही आहे, 15 मिनिटातच तासगावमध्ये येते. आता जरा अश्वतच्या मावशीला भेटायचं येते आहे ना अश्वत आणि अदूला. तर तिथे एक 5 मिनिटं थांबणार आहे आपण. 5 मिनिटं थांबून मग कंटिन्यू करणार आहे पुढे. आता इथे एक 10-22 झालेत. तर आपण आता तासगावमध्ये पोहोचलो. हां, इथे विजया भेटायला गेली आहे ताईंना, कारण POची एक्झाम आहे आज. तर त्यामुळं म्हणलं जाता जाता तासगावमध्ये जर भेटून जाऊया जरा इथे शाळेमध्ये. तर 2 मिनटं भेटून येते ती, मग आपण पुढे जाऊया. आता आपण निघालो तासगावातनं, बाहेर पडलो आहे. तर 10:45 झाले आणि आता पुढे गेलो ना तुळशी फाट्यावरनं आपण पुढे गेल्यावर एक राईड घेणार आहे.
जिथनं आपण सरळ कडेपूरला जाणार आणि कडेपूरवरनं मग पुसेसावळीत निघणार. तर आज आपण विठ्ठल नाही जाणार आहे. तर हा थोडा मंद आहे अजून रूट, म्हणजे छोटा आहे आपण. तर डायरेक्ट आपण पुसेसावळीत जाते, विठ्ठल जायला लागत नाही. मग आज म्हणलं आज इकडचा आपण रोड एकदा बघून घेऊया. आता निघालो आहे आणि पुढं कसा रोड आहे, छोटा आहे का मोठा आहे ते पण तुम्हाला सांगतो. पुढे गेले आपल्याला एक राईड घ्यायचा ना. आपण आत्ता येळापाट्यावरनं राईड घेतला आहे आणि पुढे आलो आहे. तर इथं असा छोटा रोड आहे. तर हा सरळ आपल्याला पुसेसावळीत निघणार आता. तर तिथेपर्यंत तर मला वाटतं चांगला असेल रोड. सिंगल लेन आहे पण चांगला आहे. आपण कडेपूरमध्ये आलो आहे. तर वांगी क्रॉस केलं मगाशीच आणि आत्ता कडेपूर आपण क्रॉस करतो आहे. तर इथे आता पुढे मंदिर दिसत असलं तुम्हाला, तो मेन चौक आहे कडेपूरचा. आता कडेपूरमध्ये आपण पोचलो आहे 11:42ला. तर अजून पण आपल्या साताऱ्यापर्यंत 1 तास 22 मिनटं आहे आणि तिथनं मग 1.5 तास 2 तास तर आहेत साताऱ्यापासून पुणे. इकडनं आहे ना छोटा रोड आहे, सिंगल लेन रोड आहे. पण रोडची कंडिशन चांगली आहे. थोडा जर गाव आलं ना, म्हणजे वांगी वगैरे आलेलं तर तिथं थोडासा खराब होता. पण लगेच परत आणि डांबरीचा रोड परत आणि चालू होतं लगेच. आणि कंडिशन चांगली आहे त्यामुळं आपण स्पीड पण चांगलं मेंटेन करतोय. तर असा हा रोड आहे छोटा. पण इकडे आहे ना कारखाना जवळच आहे त्यामुळं ऊसाचे ट्रॅक्टर आणि ट्रक भरपूर आहेत. त्यामुळे थोडं स्पीड आपलं स्लो होते, नाहीतर रोड एक नंबर आहे. आत्ता 12:15 झाले आणि आत्ता आपण पुसेसावळी क्रॉस करतोय. तर मागच्या वेळी ना आपण इथनं लेफ्ट घेऊन आहे ना, म्हणजे तो मागे गेला आता लेफ्ट. आपण विट्याला गेलो आणि विट्यावरून मग तासगावला गेलेलो. पण आज आपण सरळ चालू आहे. तर कडेपूरवरनं सरळ आपण पुसेसावळीला येऊन भेटलो. तर इथनं आता आपल्याला सरळच रोड आहे साताऱ्यापर्यंत. सातारा अजून एक 50-55 किलोमीटर आहे इथनं. नाही 50-55 नाही आहे, 40-42 किलोमीटर आहे. आणि एक तास वगैरे लागेल आपल्याला इथनं आता. पण इथनं आता रोडची कंडिशन मला माहिती आहे, रोड एक नंबर आहे इथनं. तर आपण आता साताऱ्यापर्यंत पोचूया. एखाद्या तासात वगैरे पोचेल. आता 12:15 झाले, कितीला पोचतो बघूया आता. आता 12:40 झाले आणि आता आपण रहमतपूर क्रॉस केलं. तर इथून अजून एक 20-22 किलोमीटर सातारा राहते. तर तिथंपर्यंत एक अजून अर्धा तास लागेल आपल्याला साताऱ्यापर्यंत. आणि तिथून काय मग आपल्याला हायवेज भेटेल. तर साताऱ्याच्या पुढे गेलं ना तर थोडा ब्रेक घेऊया. आता बराच वेळ झाला, अश्वत झोपला आहे. आता जर तो उठला तर ब्रेक घेऊया, नाहीतर मग अजून थोडं अंतर कमी करूया. तर बघूया कसं होतं. आता प्रवास सुरू आहे आपला अजून. आता 1:02 झालेत आणि आता आपण साताऱ्याच्या एकदम बाहेर येऊन पोचलो. 10-12 मिनटातच सातारा दाखवते. एक 5 किलोमीटर राहिले इथनं. म्हणजे आपण बरोबर 2.25 तासामध्ये ना तासगावमधनं इथं पोचलो. आणि रोडची कंडिशन थोडी बहुत मध्ये खराब आहे, पण विट्यापेक्षा पण आहे ना इकडनं जवळ पडलं आपल्याला आणि टाईम पण वाचला आपला. आणि ट्रॅफिक थोडं कमी होतं. आणि म्हणजे विटा साईडला थोडं जास्त आहे, ह्या रोडला अजून जास्त कमी आहे. आणि फक्त ते थोडंसं ऊसाचे वगैरे ट्रॅक्टर असतात त्यामुळं आपलं स्पीड थोडं स्लो होते. नाहीतर बाकी मग रोड वगैरे ठीकठाक आहे, बरं आहे. आपण आता साताऱ्यापर्यंत पोचलो आहे आणि इथून आपण आता NH-48 घेणार आहे.
1:15 वाजले आणि आता आपण आपला NH-48 घेतला आहे आणि आता आपल्याला सरळ जायचं आहे. तर शॉर्टकटही खूप टाईम वाचला आणि अश्वत अजून झोपला आहे. तर बघूया. मी म्हणतो आता झोप झाली आहे तशी तरी बऱ्यापैकी 1-1.25 तास झाली. तर आता थोडं मानसलाच थांबूया आणि थोडं 1:15 वाजले म्हणजे जेवणाचा टाईम झाला आहे. थोडं जेवण वगैरे करूया आणि मगच पुढे कंटिन्यू करूया. कारण इथनं पुढे परत गेलं तर मग पुढे मग थांबायसारखी जागा नाही आहे जास्त. त्यापेक्षा आपण थोडं थांबूया, ब्रेक घेऊया आणि गाडीला पण जरा ब्रेक देऊया आणि आपण पण जरा ब्रेक घेऊया आणि मग कंटिन्यू करूया. वेगळी गाडी थांबलो इथे माणसला, थोडं काहीतरी खाऊया आणि मग कंटिन्यू करूया. आज भरपूर गर्दी आहे, इथे खाली लावायला लावली गाडी. हां काका थांबलाय जेवायला, जेवण झालं चाललं होतं. इकडे जाऊया. उज्या गेली आतमध्ये, आज भरपूर गर्दी आहे, पूर्ण पॅक आहे. अश्वतला इथे आठवलं, पळत होता बोलते त्याचा राऊंड मारून इकडनं येतं. पकडला 2:36 झाले. तर बऱ्यापैकी आपला 1 तासाचा ब्रेक झाला. तर झालं आहे आपलं लंच वगैरे करून झालं आहे. आता निघूया. अजून आपल्याला तरी 2-2.5 तास लागतील घरी पोचायचं म्हटल्यावर. तर इथं अश्वत काहीतरी आत घ्यायला गेलेत, तर 2 मिनिट थांबूया आणि मग आपला प्रवास आता परत सुरू करूया. चला, आपली गाडी इथे आहे व इथे खाली लावली. ती पण छान आहे, अल्टोच आहे आपल्यासारखी. चला आता प्रवासाला सुरुवात करूया. झाला आपला ब्रेक. आता 4 वाजलेत आणि आपण आत्ता नसरापूरला येऊन पोचलो आहे. तर अजून एक 5-10 मिनटात आपला खेड शिवापूरचा टोल नाका येईल, म्हणजे आपण जवळजवळ पोचलोच पुण्यात. साताऱ्यानंतर थोडं ट्रॅफिक होतं, त्यामुळं थोडं हळूहळू थोडा लेट झाला. आता 5-10 मिनटातच पोचेल आपण खेड शिवापूरच्या टोल नाक्याला. तिथनं मग आपल्याला तरी तिथनं पण अजून 1 तास लागतं हिंजवडीला जायचं म्हटल्यावर. तर बघूया आता किती वेळ लागतोय. आणि हिंजवडीचं ट्रॅफिक तर आज नसेल, आज संडे, पण इंटरनल ट्रॅफिक तर असतेच. तर बघूया किती वेळ लागतं. 4:10 झाले आणि आपण आत्ता पोचलो आहे खेड शिवापूरच्या टोल प्लाझाला. तर टोल भरूया आणि मग आपण कंटिन्यू करूया. इथं जरा विजया दूध आणायला गेली अश्वतला. तर बरंच ट्रॅफिक होतं, म्हणजे आपला ब्रेक पण थोडा मोठा झाला साताराजवळ. तर त्यामुळं पण आणि परत आल्यावर मग पुण्यातलं इंटरनल ट्रॅफिक पण भरपूर होतं. त्यामुळे मला वाटलेलं की 4:30 पर्यंत पोहोचेल, पण तरी 1 तास लेटच झालं, 5:30 वाजले. आणि हा होता आपला
आजचा प्रवासाचा व्हिडिओ. तर फायनली आपण पोहोचलो आता इथे R16 जवळ आहे. आता इथनं आपण थोडं एक 5 मिनटातच आपल्या तिथे जाते. आता इथं विजय गेली आहे दूध आणायला. दूध घेऊया आणि 2 मिनटात घरी जाऊया आणि मग हा व्हिडिओ आपण संपूया. तर 5:30 वाजले, आत्ता पोचलो जस्ट. तर हा होता आपला आजचा प्रवासाचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. जर इथं पण बघत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत